पल्लवीचा नवरा महेश तिच्या शेजारीच झोपला होता. औषधांच्या परिणामामुळे त्याला गाढ झोप लागली होती आणि इकडे पल्लवीच्या झोपलेल्या इच्छा जागृत होऊ लागल्या होत्या. ती बेडवर पडून फक्त कूस बदलत होती. तिला अजिबात झोप येत नव्हती. महेश आणि पल्लवीच्या लग्नाला फक्त 2 वर्ष झाली होती. त्यांना मूलबाळही नव्हते. अजून तर त्या दोघांनी आयुष्य पूर्णपणे एन्जॉय पण केलं नव्हतं की या दरम्यानच एके दिवशी पल्लवीच्या नवऱ्याचा महेशचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्याने त्याच्या चालण्याची क्षमता गमावली. त्याच्या कमरेखालच्या भागाने काम करणे पूर्णपणे बंद केले होते. सुरुवातीला पल्लवीने त्याची काळजी घेण्यासाठी स्वतःला समर्पित केले होते, पण आता हे काम तिला थकवायला लागले होते. घरात तिचा एक धीरच होता. तिचे सासू आणि सासरे खूप वर्षापूर्वीच हे जग सोडून गेले होते. तिचा नवरा महेश एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होता, तर तिच्या दीराचं नुकतंच शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तो आता नोकरीच्या शोधात होता. महेशच्या खात्यात इतके पैसे होते की त्यांचा घर खर्च आरामात चालत होता. यावर त्यांच्याकडे गावात शेतजमीन होती आणि शहरात हे स्वतःचं पक्कं घर होतं. घरात पैशांची काहीच अडचण नव्हती, त्यामुळे कठीण काळातही सर्व काही सुरळीत चालले होते. पण पल्लवी आपल्या पतीच्या प्रेमासाठी तळमळत होती. रात्रभर ती तशीच कूस बदलत राहिली. सकाळी उठल्यावर ती किचनमध्ये चहा बनवत होती. तेवढ्यात तिचा दीर राहुल स्वयंपाकघरात आला आणि म्हणू लागला की वहिनी, कृपया माझ्यासाठी प्रोटीन शेक बनवून द्या. तो नुकताच व्यायाम करून परतला होता. घामाचे थेंब त्याच्या शरीरावर चमकत होते. पल्लवीची नजर अचानक त्याच्या शरीरावर गेली. त्याचे ते धष्टपुष्ट शरीर पाहून पल्लवीचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. तिच्या अंगातून एक थरकाप उडाला. पुढच्या क्षणी तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि नजर दुसरीकडे वळवली. पण मध्येच ती राहुलकडेही चोरून चोरून बघत होती. राहुललाही वहिनीची बदललेली नजर जाणवत होती. राहुल मंद हसला आणि पल्लवीच्या अगदी जवळ आला आणि गॅस बंद करून म्हणाला, वहिनी, चहा जास्त उकळला तर कडू होईल. चहा मध्यम तापमानात उकळला तर चवीला स्वादिष्ट होतो. त्याच्या दुहेरी अर्थाच्या शब्दांनी पल्लवीच्या हृदयाचे तार गुंगवून तो स्वयंपाकघरातून निघून गेला होता. त्याच्या बोलण्याने पल्लवीवर एक वेगळी नशा चढली होती. आज राहुलने तिच्या धगधगत्या मनाला गार वाऱ्याची झुळूक दिली होती आणि तिच्या इच्छा जागृत केल्या होत्या. का माहीत नाही, पण आज पल्लवीच्या मनात एक वेगळाच उत्साह भरला होता. तिने पटकन तिच्या धीरासाठी प्रोटीन शेक बनवला आणि ते त्याच्या खोलीत घेऊन गेली. प्रोटीन शेक देताना तिने मुद्दाम राहुलच्या बोटांना स्पर्श केला. तेव्हा राहुलचे काळेभोर डोळे शरारतीने चमकले आणि त्याच्या ओठांवर मादक हास्य उमटले. परंतु पल्लवीला हे माहीत नव्हते की क्षणिक सुखासाठी तिने सुरू केलेल्या खेळाचा परिणाम किती भयानक असू शकतो. इकडे राहुलचे हसणे, त्याची हिंमत आणखीनच वाढत होती. पल्लवीने आजपर्यंत दिवसभर नवऱ्यासाठी यंत्राप्रमाणे काम केले होते, पण आज राहुलचे जादुई हास्य आणि त्याच्या स्पर्शाने तिची तर दिशाच बदलली होती. आज दिवसभर तिला खूप हलकं हलकं वाटत होतं. घरातील कामं उरकून तिने सुगंधित साबणाने आंघोळ केली. आंघोळीनंतर तिने गुलाबी शिफॉनची साडी नेसली आणि ओले केस मोकळे ठेवले. तिने हलकासा मेकअप देखील केला होता आणि तिने मुद्दाम साडी नाभीच्या खाली बांधली होती, जेणेकरून तिचे छिन्न शरीर दिसावे. नाश्त्याच्या टेबलावर राहुल तिच्याकडे बघतच राहिला. राहुलला आपल्या सौंदर्याचे कौतुक करताना पाहून पल्लवी लाजेने द्विगुणित होत होती. मग राहुलने तिची शांतता तुडवत तिला विचारले, वहिनी, तुम्ही दादाला नाश्ताने औषधं दिलीत का? हे ऐकून पल्लवी अचानक सुंदर स्वप्नातून बाहेर आली आणि कोरड्या आवाजात म्हणाली, हो, आता मला आणखीन उरलंच काय आहे करायला. मी तुझ्या भावासाठीच तर सगळं करते, पण माझ्या आयुष्यात आनंदाचे 2 क्षणही नाहीत. एवढं बोलून तिचे मादक डोळे भरून आले आणि राहुलचे हृदय धडधडले. त्याने हिंमत एकवटून पल्लवीच्या तळहाताला आपल्या मजबूत तळहातावर घट्ट पकडले आणि म्हणाला, का वहिनी, दादाची प्रकृती बरी नाही म्हणून काय झालं? तुम्हाला काही लागलं तर तुम्ही मला सांगू शकता. हे ऐकून पल्लवीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिने हळूच त्याच्या तळहातातून हात सोडवला आणि नाश्ता करायला सुरुवात केली. खरं तर राहुलने आयुष्यभर आपला हात असाच धरून ठेवावा असेच तिला वाटत होते. ती हळूहळू कोणत्या चुकीच्या वाटेकडे वाटचाल करत आहे हे तिला स्वतःलाच कळत नव्हते. आता घरची कामे करताना पल्लवी मुद्दाम आपल्या दीराजवळ जाण्याचा प्रयत्न करायची. तिचा दीरही आता कॉलेजच्या मित्रांसोबत वेळ घालवण्याशिवाय बहुतेक वेळ घरीच असायचा. तोही तिच्याजवळ येण्याची तळमळ करू लागला.
पल्लवीलाही राहुलचा तो कडक स्पर्श जाणवला होता आणि तो मिळवण्यासाठी तिची तळमळ वाढतच चालली होती. आता ती फक्त योग्य संधीची वाट पाहत होती. मग एका रात्री नवऱ्याला औषध देऊन झोपवल्यानंतर ती आपल्या दीराच्या खोलीत पोहोचली. राहुल त्यावेळी एक मॅगझिन वाचत होता. यावेळी खोलीत आपल्या वहिनीला पाहून तो उभा राहिला. तेव्हा पल्लवी त्याच्या जवळ आली आणि त्याचा हात धरून म्हणाली, हे बघ राहुल, तू काही लहान मुलगा नाहीयेस. तुला आधीच सगळं माहीत आहे. बघ, तू मला खूप आवडतोस. तू माझा स्वीकार कर, नाहीतर मी पूर्णपणे तुटून पडेन. पुढच्या क्षणी राहुलने तिला आपल्या मिठीत घेतले आणि सांगितले की मलाही तुला स्वीकारायचे आहे. मला तुझे जीवन आनंदाच्या रंगांनी भरायचे आहे. पण जोपर्यंत माझा भाऊ या जगात आहे तोपर्यंत मी मर्यादेची रेषा ओलांडू शकत नाही. माझ्या स्वतःच्याही काही मजबुरी आहेत. जोपर्यंत माझा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत मी मर्यादा ओलांडू शकत नाही. आपण चांगले मित्र बनून राहू शकतो. हे सर्व ऐकून पल्लवीने रागाने त्याला आपल्यापासून दूर ढकलले आणि म्हणाली, काय मूर्खपणा आहे हा सगळा. तू कोणत्या तत्वांविषयी बोलत आहेस? आणि आजपर्यंत जे काही आपल्यात चालले होते तेव्हा तुझे तत्व कुठे गेले होते? यावर राहुल काही न बोलता मान खाली घालून उभा होता. पल्लवी काही वेळ त्याच्याशी उद्धटपणे बोलून रागाने तिच्या खोलीत आली आणि बेडवर पडली. तिचा श्वास जड झाला होता. जणू राहुलने तिला नाकारलेच होते. रागाच्या भरात तिने राहुलला अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, पण आता एकांतात ती ढसाढसा रडली. बराच वेळ रडल्यावर तिचं मन शांत झालं. तेव्हा ती विचार करू लागली की राहुल किती चांगला आहे. अशा संधीचा फायदा कोणीही घेऊ शकलं असतं, पण राहुलने माझा गैरफायदा घेतला नाही. उलट तो मला मित्रांप्रमाणेच वागवण्याबद्दल बोलला. हळूहळू राहुलबद्दल आदराची भावना तिच्या मनात जागृत होऊ लागली. पण आता तिला राहुलपासून दूर राहणे शक्य नव्हते. शेवटी खूप विचार विनिमय केल्यानंतर पल्लवीने आपल्या अपंग पतीला तिच्या मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला. कारण तिला वाटत होते की तिचा नवरा या जगात असताना राहुल तिला कधीच स्वीकारणार नाही. त्यामुळे एका रात्री तिने आपल्या पतीची हत्या केली. घरात शोककळा पसरली होती. पल्लवीही रडण्याचं नाटक करत होती आणि राहुलही खूप उदास दिसत होता. पण आता राहुलचे प्रेम मिळणार म्हणून पल्लवी मनातल्या मनात खूप खुश होती. आता राहुल तिला स्वीकारून तिच्याशी लग्न करेल असा विचार करत तिच्या इच्छांना रोज नवे पंख मिळत होते. काही वेळातच 13 दिवस निघून गेले. पतीच्या 13व्या नंतर ती आंघोळ करून पारदर्शक नाईटी घालून सुवासिक परफ्यूम लावल्यानंतर ती आपल्या दीराच्या खोलीत पोहोचली. तेव्हा तिला धक्काच बसला, कारण तिच्या दीराच्या पलंगावर दुसरीच कोणी मुलगी होती. त्या मुलीला बघून पल्लवी रागाने ओरडली, राहुल, ही मुलगी कोण आहे? आणि ही एवढ्या रात्री तुझ्या बेडवर काय करते? यावर राहुल निर्लज्जपणे हसला आणि म्हणाला, वहिनी, ती माझी गर्लफ्रेंड आहे. पण तू इथे अशा मध्यरात्री माझ्या खोलीत काय करत आहेस? यावर पल्लवी रागाने थरथरत्या आवाजात म्हणाली, मी तुझ्यावर किती प्रेम केले, मी तुझ्यासाठी काय काय नाही केले, आणि तू तुझ्या गर्लफ्रेंडला तुझ्या बेडवर आणलेस. असे म्हणत ती रडू लागली. आज आपली खूप फसवणूक झाली आहे असे तिला वाटले. तेव्हा राहुल म्हणाला, काय मूर्खासारखं बोलतेस वहिनी, तू माझ्यासाठी काय केलंस? भाऊला जाऊन अजून 15 दिवसही झाले नाहीत आणि तू वेडी झाली आहेस. यावर पल्लवी रागाने म्हणाली, तुला मिळवण्यासाठी मी तुझ्या भावाला माझ्या मार्गातून हाकलून दिले. मी माझ्या पतीची खुनी आहे आणि मी तुझ्यासाठी काय केले आहे असे तू विचारतोयस? हे ऐकून राहुल धक्का बसल्याचं नाटक करत म्हणाला, काय बोलताय वहिनी? माझ्या जीवापेक्षाही प्रिय असलेल्या माझ्या भावाला तुम्ही पायऱ्यांवरून खाली ढकलून त्याचा खून केला? वेड लागलंय तुम्हाला. तुम्ही एक गुन्हेगार झाला आहात. मी कधी म्हटले का तुम्हाला की मी तुमच्यावर प्रेम करतो? किंवा असे कधी म्हटले का की मला माझ्या भावाला मार्गातून काढायचे आहे? हे सगळं तुम्ही काय करून बसलात वहिनी? थांबा, मी आत्ताच पोलिसांना फोन करून सर्व काही सांगतो. असे म्हणत त्याने पोलिसांना बोलावले. त्याची गर्लफ्रेंड मागून या सगळ्याचा व्हिडिओ बनवत होती. पल्लवी स्तब्ध झाली की राहुल हे सर्व काय करतोय. तिची सर्व आनंदी स्वप्ने आज जळून खाक झाली होती. राहुलच्या गर्लफ्रेंडने व्हिडिओ बनवणं बंद केलं. तेव्हा राहुल विचित्रपणे हसला आणि म्हणाला की मी मुद्दाम तुझ्यावर प्रेम करण्याचं नाटक केलं आणि भावाला माझ्या मार्गातील काटा म्हटलं, जेणेकरून तुम्ही असे काही चुकीचे काम कराल. आता भाऊ या जगात नाही. त्याच्या हत्येप्रकरणी तू तुरुंगात जाशील आणि ही सर्व मालमत्ता माझी असेल आणि मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत मज्जा करेन. असे बोलून तो हसू लागला. कापलेल्या झाडासारखा गडगडाट करत पल्लवी जमिनीवर पडली. ती ढसाढसा रडू लागली. तिला समजले होते की तिने तिच्या पतीसोबत केलेल्या फसवणुकीचे फळ तिला मिळाले आहे. जर ती तिच्या धीराकडे आकर्षित झाली नसती
तिने आपले आयुष्य एका समर्पित पत्नीसारखे जगले असते तर कदाचित तिला हा दिवस पाहावा लागला नसता. तिचा नवरा अजूनही तिच्या सोबत असला असता. पण एकदा तिची पावले चुकीच्या मार्गावर गेल्यावर त्याचे परिणाम तिला भोगावेच लागणार होते. काही वेळातच पोलिसांनी घरात येऊन पल्लवीला अटक केली. राहुलने पुरावा म्हणून तो व्हिडिओ पोलिसांकडे सोपवला होता. पल्लवीला आधीच मर्यादा ओलांडल्याबद्दल शिक्षा झाली होती आणि इथे राहुल आपल्या गर्लफ्रेंडसोबत भावाच्या मालमत्तेवर मज्जा करत होता. पण एका रात्री पार्टीवरून परतत असताना दारूच्या नशेत असताना त्याचा अपघात झाला. त्या अपघातात राहुल आणि त्याची प्रेयसी हे दोघेही जग सोडून गेले आणि त्यामुळे त्यांचा लोभही तिथेच संपला. मित्रांनो, आपण कितीही लपवून वाईट कर्म केले तरीही त्याचे फळ आपल्याला मिळण्याशिवाय राहत नाही. शेवटी आपण जशी करणी करतो तसेच आपल्याला भरावे पण लागते. तर मित्रांनो, स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.